नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. भेंडीचं तिखट सांडगं बघणार आहोत आपण. पारंपरिक पद्धतीनं डाळींचं सांडगं आपण नेहमी बनवतच असतो, पण या भागात आपण भेंडीचं सांडगं बनवणार आहोत. त्यासाठी काय काय तयारी लागणार आहे, कसं बनवायचं, एकाच सांडग्यापासून आपण सांडग्याची भाजी, रायतं, रायता मसाला आणि त्याचबरोबर एक तोंडी लावणंसुद्धा बघणार आहोत. त्यासाठी अशी कोवळी भेंडी घ्यायची, देठासहित घ्यायची. ही मी रात्री स्वच्छ धुवून ठेवली होती निथळत आणि आता ती अगदी कोरडी झालेली आहे. रात्रीच धुवून ठेवा म्हणजे ती छान कोरडी होईल. कोवळीच घ्या भेंडी, खूप जास्त जून नको. आता चिरायची कशी ते बघूया. अशी अख्खीच भेंडी घ्यायची आहे. भेंडी धुवून कोरडी करून घेतल्यामुळे ती चिकट होत नाही, त्यासाठी आपल्याला कोरडीच करून घ्यायची आहे. आता आपल्याला याचे देठासहित असे उभे काप करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, याला जे आपण पीठ लावणार आहोत ते लावण्यातला वेळ आपला वाचणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त उभे 2 काप करून घ्यायचे. अशा पद्धतीनं. त्यासाठी भेंडी तुम्ही अशी मीडियम साईज किंवा खूप कोवळी, अगदी कोवळी वापरू शकता. खूप बारीक तुकडे करू नका, कारण त्यामुळं काम वाढू शकतं आपलं. असे उभे 2च तुकडे केल्यामुळं ह्याला पीठ लावणं सोपं जातं. आता अशाच पद्धतीनं मी सगळी भेंडी चिरून एका परातीत काढून घेतली. 1 किलो जवळजवळ भेंडी आहे ही. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट सांडगं हे बनवू शकता. वर्षभर टिकतं, अतिशय सुंदर चविष्ट होतं. घरी काही भाजी बनवायला नसतं, बऱ्याचदा बाजारात जायला वेळ नसतो, अशा वेळी रोज भाजी काय बनवायची हा गहन प्रश्न आता चुटकीसरशी सोडवला जाणार आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मिरे खलबत्त्यात कुटून घ्यायचे. या मसाल्यामुळं सुंदर टेस्ट येते भेंडीला. हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि ते सुद्धा जाडसर कुटून घ्यायचं आहे. मिरची थोडी तिखट घ्या म्हणजे सांडगं टिकतंसुद्धा आणि टेस्टसुद्धा छान येते. अशा पद्धतीनं आपण जाडसर कूट करून घ्यायचं आहे. त्याचं पिठं कोणती वापरायची ते बघूया. मूग डाळ आणि उडीद डाळ घ्यायचे समप्रमाणात. डाळी पुसून घ्यायच्या आहेत आणि दळून आणायच्या आहेत. पेस्टसुद्धा तयार आहे आपली. आता जी पिठं तयार आहेत ती आपल्याला चाळून घ्यायची आहेत. गिरणीतूनच दळून आणा म्हणजे ती बारीक दळली जातात. मिक्सरवर सुद्धा पावडर बनवली तरी चालणार आहे, थोडीशी जाडसर बनते. मूग डाळ घेतलं आहे 1 कप. मूग डाळीचं पीठ आहे हे. चाळून घ्यायचं आहे, कारण गिरणीतून आणलेत आपण, त्यासाठी चाळून घेणं गरजेचं आहे. समप्रमाणातच घ्यायची आहेत ही पिठं. दोन्ही पिठं घेतल्यामुळं सांडग्याला खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीनं सांडगं तुम्ही नक्की बनवून बघा, बनवलं नसेल कधी तर. तिखट सांडग्याचे खूप प्रकार आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. रेसिपी आवडत असतील तर हाईपसुद्धा द्यायला विसरू नका. त्यामुळं आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि नवनवीन प्रयोग आम्ही करत राहतो रेसिपीमध्ये आणि तुमच्यासमोर व्हिडिओ सादर केला जातो. आता या पिठांमध्ये चाळून घेतल्यानंतर 1 चमचा हिंग टाकायचा आहे आणि आत्ता जी जाडसर कुटून ठेवली होती पावडर जिऱ्या मिऱ्याची ती टाकायची. मिरची आणि लसणाची भरडसर पेस्टसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, पण यामध्ये मीठ टाकायचं नाही, लक्षात घ्या. मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटू शकतं, कारण बरेच जण काचेच्या बरणीत हे सांडगं स्टोअर करून ठेवू शकत नाहीत. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यात, प्लॅस्टिकच्या बरणीत असं साठवलं जातं आणि झाकण झाकल्यानंतर त्याला पाणी सुटून सांडग्याला अळी किंवा जाळी बनण्याची शक्यता असते. त्यामुळं यामध्ये अजिबात मीठ मिक्स करायचं नाही. सांडगं चांगलं 3-4 दिवस उन्हात खळखळीत सुकवूनच ते थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. भाजी किंवा रायतं बनवताना आपण वरून मीठ टाकणारच आहोत, त्यामुळे व्यवस्थित मीठ मिक्स होतं आणि त्यामुळं तिखट सांडग्यामध्ये शक्यतो मीठ मिक्स करूच नका. सगळं मिश्रण व्यवस्थित तयार आहे. आता हे फक्त कालवून ठेवायचं नाही, तर असं एकाच दिशेने 5 ते 7 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे, कारण हे मूग डाळीचं आणि उडीद डाळीचं पीठ आहे. त्यासाठी खूप घट्टसर नको आणि खूप सैलसर अजिबात नको. अशा पद्धतीनं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण फेटून घेत राहायचं आहे.
एकसारखं आपल्याला 5 ते 7 मिनिटं न थांबता हे पीठ एकाच दिशेनं फेटून घेतल्यामुळं हे पीठ हलकं होतं आणि त्यामुळं सांडगं तळल्यानंतर कुरकुरीत होतं आणि त्याची भाजीसुद्धा टेस्टी लागते. सांडगं कडकडीत होऊ नये शिजवल्यानंतरसुद्धा किंवा त्याचं रायतं बनवल्यानंतरसुद्धा ते खुसखुशीत लागावं यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे. आता मी हाताने हे पीठ फेटून घेणार आहे, कारण हाताच्या उष्णतेमुळं पीठ फुलून येतं आणि खूप छान टेस्टी सांडगं आपल्याला खायला मिळतं. त्यासाठी अशा पद्धतीनं ही दोन्ही पिठं एकाच दिशेनं फेटून घ्या. आता फेटून घेतल्यानंतर हे पीठ तयार झालं आहे की नाही यासाठी मी तुम्हाला एक टेस्ट सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीनं सांडगं तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. थोडासा पाण्याचा शिपका घेतला आहे मी आणि त्यानंतर पुन्हा हे पीठ आपल्याला 3 ते 4 मिनिटं फेटून घेत राहायचं आहे. पीठ फेटल्यानंतर बघू शकता तुम्ही एकसारखं झालं आहे आणि ते हलकंसुद्धा लागायला सुरुवात झाली. आता एक टेस्ट करून बघूया. पाणी घेतलं आहे, थंड पाणी आहे हे. त्यामध्ये असा एक गोळा टाकून बघायचा. गोळा जर पाण्यावर तरंगला तर पीठ फेटून हलकं झालं आहे हे समजायचं आणि मग आपल्याला भेंडीला हे पीठ लावून घेत राहायचं आहे. आता बघा त्यामध्ये गोळे टाकल्याबरोबर तरंगून वर येत आहेत ते, म्हणजेच आपलं पीठ फेटून अगदी हलकं झालेलं आहे. हे असं हलकं होईपर्यंत पीठ फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी असं थंड पाण्यात तुम्ही टेस्ट करून बघा आणि त्यानंतरच भेंडी आपल्याला भरायला घ्यायची आहे. परातीत, ताटात असे तुकडे तुम्ही उन्हात सुकवायला ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर मोठा प्लास्टिकचा पेपर असेल तर त्यावर तुम्ही एका कडेनी सुट्टे सुट्टे हे तुकडे ठेवून द्यायचे आहेत. त्यामुळं भेंडी छान खळखळीत वाळून तयार होते. आता उभे 2 तुकडे केल्यामुळं बघू शकताय तुम्ही आपलं काम सोपं झालं आहे. त्यामुळं भेंडी सुकून तयार झाल्यानंतर आपल्याला जे रायतं बनवायचं आहे, भाजी बनवायची आहे किंवा मग तोंडी लावणं त्यासाठी आपण समान आकाराचे तुकडे बनवू शकतो. आता दोन्ही बाजूला हे पीठ कोटिंग करायचं नाही आहे. एकाच बाजूला आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे. ज्या बाजूला आपण कापून घेतली आहे भेंडी त्याच बाजूला हे पीठ लावून घ्यायचं आहे. दुसरी बाजू आपल्याला भेंडीची तशीच ठेवायची आहे. वाळल्यानंतरसुद्धा भेंडी हिरवीगार अशीच राहते आणि पीठसुद्धा पांढरं शुभ्रच राहतं. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा. हे सांडगं अतिशय टेस्टी लागतं. ऐनवेळी आपण हे सांडगं 5 मिनिटात याची भाजी, रायतं किंवा तोंडी लावणं बनवू शकतो. मस्त झालं आहे सांडगं, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीनं आपण बऱ्याच प्रकारचे सांडग्याचे प्रकार आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत. आता बघा पहिला दिवस आहे हा, बऱ्यापैकी सुकलेला आहे पण पूर्ण सुकलेलं नाही. आता ही एवढी भेंडी उरली त्याची भाजी बनवू शकता आणि पीठ जर उरलं तर त्याचं अशाच पद्धतीनं तुम्ही सांडगं तोडून घेऊ शकता. आता पुन्हा 3-4 दिवस मी उन्हात ठेवून सुकवणार आहे. हे पीठ बघू शकताय तुम्ही अजिबात काळं पडलेलं नाही आहे आणि भेंडीसुद्धा आहे अशीच हिरवीगार राहिलेली आहे आपली. हे सांडगं पूर्णपणे वाळल्यानंतरसुद्धा भेंडी हिरवीच राहते. आता रायतं बनवण्यासाठी, रायता मसाला बनवण्यासाठी आपण आमसूलसुद्धा थोड्या प्रमाणात सुकट टाकलेले आहेत. यापासून आपण मसाला बनवणार आहोत. थोडीशी आमसूलं असतील तर नक्की टाका सुकत. आता 3-4 दिवस भेंडी सुकवून तयार आहे. याचे तुकडे सहज मोडले जातात. किती छान सुकलेत बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीनं स्टोअर करायलासुद्धा आपल्याला सोपं पडतं. आता आपण भाजी बनवून घेण्यासाठी हे तुकडे काढून घ्यायचे आहेत. बघा पटकन आपल्याला हव्या त्या आकाराचे तुकडे आपण मोडून घेऊ शकतो. भाजी बनवण्यासाठी तुकडे बनवून घ्या आणि रायता बनवण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे तुकडे बनवून घेऊ शकता तुम्ही. आता या तुकड्यांपासून मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. हे उरलेलं मी तोंडी लावणं आणि रायता बनवण्यासाठी बाजूला ठेवले आणि तुकडे तयार आहेत. भाजी बनवून घेऊया. एका भांड्यात चमचाभर तेल घ्यायचं आहे. 5 मिनिटात शिजतं हे भाजी आणि त्यामध्ये हे सगळे तुकडे थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे ते फुलायला सुरुवात होते. परतून घेतल्यामुळं भाजीची टेस्टसुद्धा खूप छान येते. गॅस बारीक करायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर तुकडे तळू नका, मग ते काळपट होतील
आणि टेस्टसुद्धा मग करपट लागेल. त्यासाठी बारीक गॅसवर अगदी थोड्याशा तेलावर तुकडे परतत राहायचे. फुलायला सुरुवात झाली आहे बघा, कारण हे उडीद डाळीचं आणि मूग डाळीचं पीठ आहे. भाजत आल्यावर सुद्धा भेंडीचा रंग बघू शकताय तुम्ही, बदललेला नाही किंवा काळा पडलेला नाही. हिरवागार आहे असाच भेंडीचा ताजा रंग आपल्याला दिसतोय. असेच ब्राऊन रंगावर आपल्याला तुकडे काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त करपवू नका, भाजी चांगली लागणार नाही. त्यामुळं थोडंसं परतल्यानंतर तुकडे काढून घ्यायचे. आता उरलेल्या तेलात फोडणी बनवूया. चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता थोडासा चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकूया. बरणीत भरलेल्या या सांडग्याची भाजी आपण 5च मिनिटात बनवणार आहोत. त्यामुळं रोज रोज भाजी काय बनवायची असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीनं हाताशी हे सांडगं ठेवा आणि भेंडीची भाजी सांडग्याची पटकन 5 मिनिटात बनवून ठेवा. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलावर. त्यामुळं ग्रेव्ही छान होते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. आता जर तुम्हाला हवी असेल तर कोणत्याही प्रकारची एक डाळ तुम्ही भिजवून यामध्ये मिक्स करू शकता. कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे, कच्चा राहू द्यायचा नाही. 1 चमचा हळद टाकूया. सांडग्यात आपण टाकली नव्हती पण भाजीत टाकून घ्यायची आहे. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायची आहे. 1 चमचा हिंग टाकायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळं ग्रेव्ही छान तयार होते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. आपण सांडगं बनवतानासुद्धा लसूण टाकला होता थोडासा, तरीसुद्धा पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता ही कोल्हापुरी चटणी आहे, खूप छान टेस्टी झाली आहे. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे, नक्की विजिट करा. कोल्हापुरी चटणी खूप छान आणि सुंदर झाली आहे. अतिशय सुंदर भाज्या या चटणीपासून आपण बनवू शकतो. आता हे भाजून घेतलेले तुकडे आपल्याला त्यावर टाकायचे आहेत भेंडीचे सांडग्याचे. आणि या फोडणीमध्ये तुकडे व्यवस्थित परतून घेत राहायचे आहे. मस्त कुरकुरीत झालेले आहेत ते, पण शिजण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा आपण टाकणार आहोत. गरम किंवा थंड पाणी तुम्ही टाकू शकता. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर शेअर करा. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही या भाज्या नेऊ शकता. त्यामुळे जे जॉब करणारी मंडळी असतात त्यांच्यासाठी ही भाजी टिफिनला अगदी योग्य आहे. चवीप्रमाणे मीठ टाकले आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. रंग बघा किती सुरेख आला आहे. आपली कोल्हापुरी चटणीची ही कमाल आहे. खूप टेस्टी बनली आहे कोल्हापुरी चटणी. नक्की विजिट करा तोसुद्धा व्हिडिओ. 5 मिनिटांची वाफ द्यायची आहे. तर्री बघा किती सुंदर सुटली आहे. डेसिकेटेड कोकोनट आहे, 1 चमचा मिक्स करायचं आहे. तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा भिजवलेली डाळसुद्धा मिक्स करू शकता. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळसुद्धा. किती सुंदर झालं आहे बघा भाजी. भेंडीच्या सांडग्याची भाजी तयार आहे. अजून थोडा वेळ वाफ देऊया. आता आपल्याला एक तोंडी लावणं आणि रायता बनवून घ्यायचा आहे. त्यामुळं उरलेले तुकडे मी थोड्याशा तेलावर परतून घेणार आहे. परतून घेतल्यामुळं टेस्टी होतात आणि कुरकुरीत लागतात. त्यासाठी आपल्याला हे तुकडे तेलावर परतून घ्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे, मोठ्या गॅसवर अजिबात परतू नका. त्यामुळं हे सांडगं करपट होऊ शकतं. रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आहे. ब्राऊन रंगावर आल्यानंतर काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही याचेसुद्धा बारीक तुकडे बनवू शकता, पण तोंडी लावणं बनवण्यासाठी असेच उभेच तुकडे छान लागतात, कुरकुरीत लागतात. ब्राऊन रंगावर छान परतून घ्या. आता याचा एक रायता मसाला आणि तोंडी लावण्यावर तोच मसाला आपण स्प्रिंकल करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. किती मस्त दिसते तुकडे. ब्राऊन रंगावर अगदी सहज मोडले जात आहेत आणि खूप कुरकुरीत झालं आहे हे सांडगं. अशा पद्धतीनं तुम्ही हे सांडगं बनवून ठेवा आणि या सांडग्याचा आनंद घ्या. तुम्ही जर हे सांडगं बनवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं बनलं. रायतं बनवून घेऊया.
या तळलेल्या तुकड्यांवर घट्ट दही मिक्स करायचं आहे. ताकसुद्धा मिक्स केलं तरी चालणार आहे. आणि आमसुलाचं जे आपण कूट बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आमसुलाची फक्त पावडर आहे ही. मिक्सरमध्ये बनवू शकता किंवा मग खलबत्त्यात कुटून घेऊ शकता. आणि त्यावर थोडीशी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे. आमसुलाला भरपूर मीठ लावलेलं असतं, त्यामुळे जर गरज वाटली तरच मीठ मिक्स करा, नाही केलं तरी चालणार आहे. मीठ मिक्स करायचंच असेल तर काळं मीठ मिक्स करा, त्यामुळे टेस्ट खूपच छान येते. सगळे प्रकार तयार आहेत. तोंडी लावणं तर अगदी छान सुंदर झाले, कुरकुरीत आणि टेस्टी. यावर टाकलेल्या आमसुलाच्या मसाल्यामुळं बघा रायतं सुंदर झालं आहे आणि हे तोंडी लावणंसुद्धा तयार आहे. सगळा मसाला अशा पद्धतीनं हातानेच मिक्स करून घ्यायचा आणि या कुरकुरीत सांडग्याचा आनंद घ्या. तिन्ही प्रकार तयार आहेत: भाजी, तोंडी लावणं आणि रायता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.